तुमची जर सिंहरास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळी. कधी विचार केलाय की कालपर्यंत जी लोक तुमच्यासोबत हसत खेळत होती, अचानक असं काय घडणार आहे की 10 जुलैनंतर त्याच लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहणार आहेत? हो, अगदी बरोबर ऐकलं. हा निसर्गाचा कोणता खेळ आहे की जो कालपर्यंत आनंदी असणाऱ्या एका क्षणात रडवायला लावणार आहे? पण थांबा, ही भीतीची नाही तर एका महापरिवर्तनाची नांदी आहे. कारण बरोबर 20 वर्षानंतर तुमच्या आयुष्यात एक असा राजयोग सक्रिय होत आहे जो तुमचं संपूर्ण नशीब पालटून टाकणार आहे. आणि या सगळ्यात एका अशा भाग्यवान व्यक्तीची इंटरव्ह्यू होणार आहे ज्याची तुम्ही गेले अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. सिंह राशीच्या मंडळींनो, 10 जुलैच्या त्या रात्री नक्की काय घडणार आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आजचा एक एक शब्द थेट तुमच्या आयुष्याशी जोडला गेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण सिंह रास आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा. ज्यांचा स्वामींवर आणि दत्तगुरूंवर विश्वास असेल त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट केलीच पाहिजे. मंडळींनो, सबस्क्राईब केलं, कमेंट पण केली तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, अनेक ज्योतिष्य मान्यता आणि ग्रहाच्या गोचार स्थितीनुसार आगामी 10 जुलैनंतर तुमच्या कुंडलीत एक प्रचंड मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. ज्योतिषशास्त्र असं मानलं जातं की जेव्हा एखादा मोठा ग्रह आपली चाल बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. आणि नेमका असा एक दुर्मिळ योग तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकदा तुमच्या राशीवर सक्रिय होत आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 10 जुलैच्या त्या रात्री नेमकं काय असं घडणार आहे? तर लक्ष देऊन ऐका, काळजीपूर्वक ऐका. व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका. त्या रात्री आकाशातील ग्रह नक्षत्राची अशी काही दुर्मिळ युती होत आहे जिथे तुमच्या राशीचा स्वामी आणि इतर मुख्य ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. ही केवळ एक खगोलीय घटना नाही तर ब्रह्मांडातून निघणारी सकर्मक ऊर्जा थेट तुमच्या राशीवर प्रभाव टाकणार आहे, ज्यामुळे तुमच्या नशिबाचं कुलूप उघडणार आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, गेले काही महिन्यात किंवा वर्षात तुम्ही खूप काही सोचलं आहे, बरोबर ना? मनातल्या भावना मनातच दाबून ठेवल्या आहेत. अनेकांनी तुमची लायकी काढली असेल, पण अनेकांनी तुम्हाला गृहीत धरलं असेल. पण आता वेळ बदलत आहे. हा जो 20 वर्षानंतरचा राजयोग तो तुमच्या जीवनात एक सुवर्णकाळ घेऊन यायची शक्यता निर्माण करत आहे. जर तुमच्या कुंडलीतील वैयक्तिक ग्रहयोग अनुकूल असतील तर ज्या कामामध्ये आत्तापर्यंत अडथळे येत होती ती कामे अचानक मार्गी लागताना दिसतील. मंडळींनो, आता येतो या संपूर्ण प्रवासातील सर्वात मोठा आणि रहस्यमय वळणाचा मुद्दा. हो मंडळी, 10 जुलैनंतर हसती खेळती लोक रडायला लागणार. हे ऐकून कदाचित तुमच्या मनात धस्स झालं असेल. तुम्हाला वाटत असेल की हे काहीतरी वाईट घडणार आहे का? तर सिंह राशीच्या मंडळींनो, नीट समजून घ्या. काही जुन्या जाणत्या ज्योतिष विलक्षणानुसार याचा अर्थ असा नाही की तुमच्यावर कोणतं संकट येणार आहे. उलट याचा संबंध तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या त्या लोकांशी आहे जे आज तुमच्या अपयशावर हसत आहेत. हो, सिंह राशीच्या मंडळीने जे लोक आज तुम्हाला कमकुवत समजून आनंदाने हसत खेळत आहेत, तुमच्या पाठीमागे तुमच्या परिस्थितीची मस्करी उडवत आहेत. जेव्हा 10 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात राजयोगाचा प्रभाव सुरू होईल, तुमची प्रगती पाहून त्याच लोकांच्या डोळ्यात विश्वासाऐवजी असूया आणि पश्चातापाचे अश्रू असतील. इथेच एक अत्यंत धक्कादायक बाब समोर येत आहे. जे लोक तुमच्यासोबत गोड बोलून तुमच्या घरातली आणि मनातली गुपित जाणून घेत होती तेच तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत होते. 10 जुलैनंतर परिस्थिती अशी बदलेल की या कपटी लोकांचा खरा चेहरा, मंडळींनो, या कपटी लोकांचा खरा चेहरा आपोआप जगासमोर, समाजासमोर येईल. ज्यांच्याकडून तुम्हाला निवांतपणे मदतीची अपेक्षा होती ते ऐनवेळी मागे हटतील आणि ज्यांना तुम्ही शत्रू किंवा परकत समजत होता तेच तुमच्या प्रगतीसाठी ढाल बनून उभे राहतील. हा शत्रूचा पर्दाफाश पाहून तुम्हाला मानसिक धक्का बसेल आणि तुमच्या स्वतःच्याच डोळ्यात पाणी येईल. हा निसर्गाचा एक मोठा न्याय असणार आहे. पण या पडद्यामागे, या रडण्यामागे आणि हसण्यामागे एक तिसऱ्या शक्तीचा हात आहे. ती शक्ती म्हणजेच तुमच्या आयुष्यात येणारी ती भाग्यवान व्यक्ती.
सिंह राशीच्या मंडळीनं कोण आहे ही भाग्यवान व्यक्ती जी 10 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे आणि तुमच्या दुःखाचं रूपांतर सुखात करणार आहे? ती व्यक्ती तुमच्या कुंडलीतील असेल की कोण अनोळखी, जाणून घेऊया. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, या विश्वाच्या आणि या भविष्याच्या पटलावर जेव्हा आपण अधिक सखोल विचार करतो तेव्हा असं दिसून येतं की ग्रहांची ही महायुती केवळ तुमच्या आर्थिक किंवा सामाजिक स्तरावरच बदल घडवून आणणार नाही, तर तुमच्या कौटुंबिक आणि भावनिक विश्वासातही एक वादळ निर्माण करणार आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की जे लोक आपल्याला समोर गोड बोलतात तेच आपले खरे हितचिंतक आहेत, पण 10 जुलैनंतर हा भ्रम पूर्णपणे तुटण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या मंडळीनं तुमच्या आयुष्यात आजवर ज्यांनी केवळ तुमच्या पैशाचा किंवा तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला त्यांना आता त्यांना कर्मचक्राचा सामना हा करावाच लागणार. निसर्गाचा नियम आहे, जे तुम्ही पेरता तेच तुम्हाला उगवलेलं मिळतं. गेले अनेक वर्षापासून तुम्ही ज्या अन्यायाचा, अपमानाचा आणि मानसिक त्रासाचा सामना करत आहात तो सर्व हिशोब आता चुकता होण्याची वेळ आली आहे. काही ज्योतिष ग्रहमान असे दर्शवत आहेत की शनिदेवाची न्यायप्रिय दृष्टी आणि महादेवाचं आशीर्वाद यामुळे तुमच्या शत्रूचा आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याचा पराभव निश्चित आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्या गरिबीवर किंवा तुमच्या संघर्षावर हसत होती ते आता तुमच्या यशाच्या गती पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देत रडणार आहेत. मंडळींनो, ज्या भाग्यवान व्यक्तीचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ एक साधी व्यक्ती म्हणून येणार नाही, तर ती एक मार्गदर्शक, एक रक्षक आणि तुमच्या नशिबाचं कुलूप उघडणारी गुरु किल्ली ठरू शकते. ही व्यक्ती तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात येऊ शकते, जी तुम्हाला नफ्याचा एक असा मार्ग दाखवेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. किंवा ही व्यक्ती तुमच्या कौटुंबिक वर्तुळातूनच पुढे येईल, जी आजवर पडद्यामागून राहून तुमच्यासाठी प्रार्थना करत होती. सिंह राशीच्या मंडळी, जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराच्या रूपातच तुम्हाला ही भाग्यवान व्यक्ती लाभलेली असू शकते, ज्याचा नशिबाचा ग्रहाचा पाठबळ 10 जुलैनंतर अचानक वाढणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे. आणि जर तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर कदाचित या काळात तुमच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीचा प्रवेश होईल जी तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला एक नवी दिशा आणि अर्थ देऊन जाईल. या व्यक्तीच्या पावलामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मकतेचा एक नवा किंवा नवीन झरा वाहू लागेल. पण ही भाग्यवान व्यक्ती नेमकी कोण असेल? ज्योतिषानुसार या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षरे अ, म किंवा स. परत एकदा सांगते मंडळींनो, अ, म, क किंवा स या अक्षरापासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी किंवा जुन्या ओळखीतली असू शकते, जी अचानक एका देवदूतासारखी तुमच्या संकट काळात धावून येईल. आता तुम्ही म्हणाल की या व्यक्तीला ओळखायचं कसं? तर याची पहिली खूण अशी असेल की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवताच गेले कित्येक दिवसापासून तुमच्या डोक्यावर असणारा एक मोठा मानसिक ताण किंवा एखादी मोठी समस्या एका झटक्यात हलकी होईल. तुमच्या मनाला प्रचंड शांतता लाभेल आणि रखडलेली कामं आपोआप मार्गी लागतील. हीच या व्यक्तीची सर्वात मोठी ओळख असेल. सिंह राशीच्या मंडळीनं, जेव्हा आपण 20 वर्षानंतर सक्रिय होणाऱ्या या दुर्मिळ राजयोगाबद्दल बोलतो तेव्हा त्याचा थेट संबंध तुमचं करिअर आणि व्यवसायाशी जोडला जातो. जर तुम्ही गेले कित्येक दिवसापासून नोकरीच्या शोधात असाल किंवा सध्याच्या नोकरीत तुमचा छळ होत असेल, तुमची माहिती किंवा तुमचं प्रमोशन रखडलेलं असेल, तर हा राजयोग तुमच्यासाठी एक मोठ्या टर्निंग पॉईंटचं संकेत देत आहे. या काळात जुन्या समस्या सुटतील आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. व्यवसायामध्ये जे मोठे आर्थिक नुकसान झाले होते किंवा जे कर्ज तुमच्या डोक्यावर डोंगर बनून बसले होते ते हळूहळू उतरू लागेल. सिंह राशीच्या मंडळी, पण यासाठी तुम्हाला तुमचे आळस झटकून पूर्ण क्षमतेने कामाला लागावं लागेल. ग्रह केवळ रस्ता दाखवू शकतात, पण चालण्याचे कष्ट तुम्हालाच घ्यावे लागतील. या राजयोगाचा सर्वात मोठा आणि चमत्कार म्हणजे अचानक मिळणारा गुप्त धनलाभ. हो सिंह राशीच्या मंडळीनं, अनेक वर्षापासून कोर्ट कचेरीच्या वादात अडकलेली तुमची वडिलोपार्जित जमीन किंवा एखाद्या चुकीच्या ठिकाणी अडकून बसलेले तुमचे पैसे, जे मिळण्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती, ते पैसे या काळात व्याजासकट तुमच्या परत येतील. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून असा काही मोठा धनलाभ होईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मजबूत होईल आणि तुमचे अपूर्ण राहिलेले स्वप्न देखील पूर्ण होतील. सिंह राशीच्या मंडळींना, हा काळ जितका यशाचा आहे तितकाच तो आत्मपरीक्षणाचा आणि सावधगिरीचा देखील आहे.
जेव्हा तुमच्या आयुष्यात यश आणि पैसा येऊ लागतो तेव्हा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या नजरा देखील बदलतात. ज्यांना आपण आपले मित्र समजत होतो त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असूया निर्माण होऊ शकतो. नातेवाईक जे कालपर्यंत तुम्हाला विचारत नव्हती ते आता तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील. पण सिंह राशीच्या मंडळीनं तुम्हाला या काळात अत्यंत हुशारीने वागावे लागेल. कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका. आपल्या योजना, आपले आर्थिक व्यवहार आणि आपले गुपित कोणाशी शेअर करू नका. कारण तुमच्या या यशामुळे अनेक जण तुमच्या पाठीमागे कारस्थान रचण्याची शक्यता नाकारता येत नाही. दृष्ट लागणे किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडू नये यासाठी नियमितपणे अध्यात्मिकेचे कास धरा, महादेवाची उपासना करा आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवा. तुमची अतिरिक्त शक्तीच तुम्हाला या सर्व संकटातून बाहेर काढेल. परंतु तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा द्यायचा आहे. हा राजयोग सक्रिय असताना तुम्ही चुकू नये या 3 चुका करता कामा नयेत. अन्यथा आलेली लक्ष्मी आणि हा सुवर्णकाळ तुमच्या हातून निघून जाईल. पहिली चूक आळस करणे आणि नशिबावर विसरून राहणे. दुसरी चूक घरातल्या स्त्रियांचा किंवा मोठ्या व्यक्तींचा अपमान करणे. तिसरी चूक अचानक पैसे आल्यावर अहंकार किंवा पैशाचा माज दाखवणे. या 3 चुकापासून स्वतःला दूर ठेवा किंवा सावध राहा. यासोबतच 10 जुलैच्या या महापरिवर्तनाच्या पूर्वी तुम्हाला तुमच्या घरातून एक नकारात्मक गोष्टी लगेच बाहेर काढायच्या आहे. ज्योतिषशास्त्र असं मानलं जातं की जोपर्यंत घरात नकारात्मक ऊर्जा असते तोपर्यंत लक्ष्मी आणि राजयोगाचे फळ घरात टिकत नाही. म्हणूनच 10 जुलै उजडण्यापूर्वीच तुमच्या घरातील कोणती तुटलेली भांडी, बंद पडलेले जुनं घड्याळ किंवा मुख्य दारासमोरील पसारा आणि कचरा लगेच बाहेर काढून टाका. घरात स्वच्छता ठेवा जेणेकरून ब्रह्मांडातून येणारी सकारात्मक ऊर्जा थेट तुमच्या घरात प्रवेश करू शकते. आता लक्ष देऊन ऐका. 10 जुलैच्या महापरिवर्तनाच्या रात्री तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. 10 जुलैच्या रात्री ठीक 9 ते 12 दरम्यान तुमच्या घरातील सर्वात देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्यात गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यात एक लवंग टाका आणि 1 रुपयाचं नाणं टाका. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणं उचलून तुमच्या पैशाच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील पैशाची चणचण कायमची दूर करेल आणि या राजयोगाची ताकद 10 पटीने वाढेल. मंडळींनो, सिंह राशीच्या मंडळींनी आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर हा बदलणारा काळ तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरू शकतो. मानसिक ताणामुळे किंवा अतिविचार करण्याच्या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान, योगासनं आणि सात्विक आहार या गोष्टींना तुमच्या दिनचर्येत स्थान द्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची देखील या काळात काळजी घेणं देखील गरजेचं आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, हा काळ तुम्हाला हे शिकवण्यासाठी आला आहे की खरी संपत्ती ही केवळ पैसा नसून तुमचे आरोग्य आणि तुमचे कुटुंब आहे. कुटुंबात गेले काही काळापासून चाललेले वादविवाद आता संपुष्टात येतील आणि प्रेम परस्पर वाढेल. सिंह राशीच्या मंडळीनं, या प्रवासाच्या शेवटी आपल्याला हा संदेश मिळतो: सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर 10 जुलैनंतर प्रकाशाची एक नवी किरण तुमची वाट पाहत आहे. हा 20 वर्षाचा राजयोग, ती भाग्यवान व्यक्ती, तो गुप्त धनलाभ आणि बदलणारी परिस्थिती हे सर्व निसर्गाचे संकेत आहेत की आता तुमच्या संघर्षाचे दिवस संपत आले आहेत. परंतु लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे केवळ शक्यता वर्तवते. अंतिम सत्य हे तुमचं कर्म आणि तुमचा आत्मविश्वास असतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करत राहा आणि येणाऱ्या काळाचं उत्साहाने स्वागत करा. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, यातली गोष्ट तुमच्या आयुष्याशी जोडल्या गेल्यासारखी वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय महाकाल, गुरुदेव दत्त, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. या व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं भविष्य उज्ज्वल राहावं ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.